सिद्धांत एम-पी-एस-सी अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण जवळपास 150 ते 200 भूगोलचे प्रश्न पाहणार आहोत, जे खूप महत्त्वाचे आहेत. आणि आपण प्रश्नांची सुरुवात करूया. तर यापूर्वीही आपण भूगोलचे जवळपास 200चे प्रश्न आहेत ते कव्हर केलेले आहे एका व्हिडिओमध्ये. तुम्ही जर ते प्रश्न बघितले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. आणि त्याचे आधी जवळपास 50 प्रश्नांचा एक व्हिडिओ आहे, तर तुम्ही त्यालाही व्हिजिट करा. तर आपण अशा पद्धतीने पहिला प्रश्न पाहणार आहोत की महाराष्ट्रातील खनिज संपत्ती प्रमुख क्षेत्र रिकामी जागामध्ये आहे. जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत ते बघा, पूर्व विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. तर पूर्व विदर्भ याचं उत्तर आहे. महाराष्ट्रात मॅंगनीजचे जे प्रमुख साठे आहेत ते रिकामी जागा या जिल्ह्यात आहे. आपल्याकडे जे पर्याय दिलेले आहेत ते बघा, कोल्हापूर, सांगली, भंडारा, नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद, लातूर. तर यापैकी जे मॅंगनीजचे साठे आहेत ते कुठे आहे? भंडारा आणि नागपूरला आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात रिकामी जागा प्रकारची लोह खनिज सापडते. तर आता लोह खनिजाचे इथे प्रकार दिले आहेत, जसं मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. तर यापैकी जे हेमेटाइट प्रकारचे लोह खनिज आहे ते कुठे आढळते? चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळते. चौथा प्रश्न आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिकामी जागा येथील लोह खनिज साठे महत्त्वाचे आहे. तर सिंधुदुर्ग येथे सांगितलेलं आहे, म्हणजे वैशिष्ट्य आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे लोह खनिज म्हणजे सापडते, ते आहे रेडी प्रकारचे लोह खनिज सापडते. प्रश्न क्रमांक 5 आहे की पश्चिम महाराष्ट्रात बॉक्साईटचे साठे आहे आणि रिकामी जागा जिल्ह्यात आढळतात. तो कुठे? तर ते कोल्हापूरमध्ये. महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त रिकामी जागा येथे सर्वात जास्त साठे रिकामी जागा जिल्ह्यात आहे. तर तो जिल्हा सांगायचा आहे, तो कोणता आहे? चुनखडक हे यवतमाळ जिल्ह्यात आहे. सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत असलेले जे डोलोमाइट साठे आहे, प्रश्न क्रमांक 7, ते साठे रिकामी जागा जिल्ह्यात आहे. तर ते कुठे आहे? म्हणजे सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत डोलोमाइटचे साठे म्हणजे लोह खनिजाचे साठे हे नागपूर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे की कायनाइट आणि सिलिमनाइट या साठे प्रामुख्याने रिकामी जागा जिल्ह्यात आहे. तर कायनाइट आणि सिलिमनाइट हे भंडारा आणि गोंदियामध्ये आहे. तर भंडारा आणि गोंदिया, तर यापूर्वीच आपण भंडाऱ्याविषयी एक प्रश्न बघितला होता, तो म्हणजे हा की महाराष्ट्रात मॅंगनीजचे साठे ते कुठे आहे? भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात आहे. तर भंडाऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य इथे सांगितलेलं आहे की कायनाइट आणि सिलिमनाइट साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भंडारा जिल्ह्यात आहे. त्यानंतर आर्कियन आणि गोंडवान प्रस्तर समूहाशी मातीची महत्त्वाचे साठे रिकामी जागा जिल्ह्यात आहे. तर नागपूर जिल्ह्यात आहे. सिझियन आणि हॅनेडियम सारखी दुर्मिळ मूलद्रव्ये रिकामी जागा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र हे खनिज संपत्तीकरिता प्रसिद्ध आहे आणि प्रसिद्ध राज्य नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र हे खनिज संपत्तीकरिता प्रसिद्ध राज्य आहे का? तर नाही, हे नोंद करून घ्यायची आहे. त्यानंतर महाराष्ट्रात बरीचशी खनिज संपत्ती ही रिकामी जागा खडकांच्या बाह्य क्षेत्रात विशेषतः स्फटिकयुक्त रूपांतरित खडकात आढळते. तर याचा अर्थ काय की अग्निचिन्ह खडकांच्या बाह्य विशेषण स्फटिकयुक्त रूपांतरित मध्ये. प्रश्न क्रमांक 13 आहे की महाराष्ट्रात खनिज निर्मिती म्हणजे खनिज रिकामी जागाचे साठे सर्वात जास्त आहे. तर कोणते साठे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे खूप मोठ्या प्रमाणात आहे? तर ते आहे दगडी कोळसा. त्यानंतर महाराष्ट्रात पूर्व विदर्भात खालीलखोर रिकामी जागांमध्ये खनिज संपत्ती केंद्रित झालेली आहे, ते म्हणजे कोकण. म्हणजे सर्वात जास्त जर जे खनिज संपत्ती आहे ते आपल्या पूर्व विदर्भाकडे आढळत असेल तर सर्वात त्याच्यानंतरचा नंबर लागतो कोकणचा. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत जवळपास 15वा की महाराष्ट्रात प्रमुख खनिजांचे उत्खननासाठी 285 खनिज पट्टे आहेत. त्यानंतर भारतामधील मॅंगनीजचे रिकामी जागे टक्के साठे एकट्या महाराष्ट्रात आहे, तर ते किती आहे? 40% साठे आहे. महाराष्ट्रात मॅंगनीजचे प्रमुख साठे भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात, खालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आहे. आपण आत्ताच एक प्रश्न बघितला होता की पूर्व विदर्भाच्या नंतर कोणाचा नंबर लागतो? तर कोकणचा नंबर लागतो. आणि हे जे साठे आहे मॅंगनीजचे साठे हे आपण आत्ताच बघितलं होतं की कुठे आहे? भंडारामध्ये आहे आणि भंडारा नागपूरमध्ये आहे. त्यानंतर खालोखाल दुसरा नंबर कोणाचा लागतो? मग सिंधुदुर्गाचा लागतो, म्हणजे कोकणच्या याच्यात. त्यानंतर महाराष्ट्र लोहमुख साठे आहेत ते रिकामी जागामध्ये आहे, म्हणजे विदर्भामध्येच आहे. पूर्व विदर्भ आणि विदर्भामध्येच जास्तीत जास्त येते. महाराष्ट्रातील मॅंगनीजच्या मोठ्या साठ्यापैकी एक साठा महाराष्ट्रात रिकामी जागा जिल्ह्यात आहे. तर एक मॅंगनीजचं आपण आत्ताच बघितलं, तर त्यापैकी एक मोठा साठा कुठे आहे? तर ते भंडारा येथे आहे. म्हणजे भंडाऱ्याचे जवळपास आपण 3 प्रश्न कव्हर केलेले आहे. पूर्व विदर्भातील मॅंगनीजचे जे उत्पादन आहे ते रिकामी जागांमधून घेतले जाते, तर उघड्या खाणीमधून घेतले जाते. डबल पूर्व विदर्भातील मॅंगनीजबद्दलच हा प्रश्न आलेला आहे.
म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॅंगनीजचे साठे जांबा खडकात रिकामी जागा धोंड्याच्या स्वरूपात आढळतात, तर विस्कळीत आणि विखुरलेल्या याच्यात आढळते. त्यानंतरचा आपला 22वा प्रश्न आहे की भारतामधील लोहखनिज साठ्यापैकी रिकामी जागे टक्के साठे हा महाराष्ट्रात आहे. म्हणजे कुठे आहे? म्हणजे पूर्ण भारतातील लोहखनिजांचे साठे जर आपण त्याचा अभ्यास केला तर भारतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 20% त्याचे साठे आहे. महाराष्ट्रात लोहखनिजांच्या रिकामी जागा जिल्हा प्रमुख म्हणजे समृद्ध आहे तो म्हणजे चंद्रपूर. त्यानंतर सिंधुदुर्ग आणि म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेडी येथे रिकामी जागा यांचे साठे आहे, तर लोहखनिजाचे साठे आहे. हा जो रेडी म्हणजे जिल्हा आहे त्याचा प्रश्न आपण पहिलेही घेतलेला आहे. महाराष्ट्रात रिकामी जागेचे साठे उच्च प्रतीचे आहेत. म्हणजे कोणते साठे आहेत? तर बॉक्साईटचे साठे हे चांगल्या प्रकारचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आपल्याकडे आहे प्रश्न क्रमांक 26. रिकामी जागा जिल्ह्यातील बॉक्साईट बेळगाव येथील ॲल्युमिनियम कारखान्याकडे पाठवले जाते, तर कुठे म्हणजे कोणता जिल्हा येतो? तो कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील जे बॉक्साईट बेळगाव येथील जे ॲल्युमिनियम आहे ते कारखान्याकडे पाठवला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 आहे की रिकामी जागा जिल्ह्यातील काही बॉक्साईट निर्यात सुद्धा केले जाते, तर ते कोणते आहे? रायगड जिल्ह्यातील जे बॉक्साईट आहे ते आपण निर्यात करतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28 की धातू उद्योग किमती खड्ड्यावर प्रक्रिया करणारे आणि रसायन उद्योगात रिकामी जागाचा उपयोग होतो, तो आहे क्रोमाईटचा उपयोग होतो. तर धातू उद्योग आणि किमती खड्यावर प्रक्रिया करणारे जे उद्योग आणि रसायन आहे ते उद्योगात म्हणजे क्रोमाईटचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 29 आहे की महाराष्ट्रात प्रामुख्याने रिकामी जागामध्ये जांबा खडक आढळतो, तर जांबा हा खडक कुठे आढळतो? तो कोकणमध्ये जांबा हा खडक आढळतो. रिकामी जागा खडक पूर्व विदर्भ आणि कोकण वगळता सर्वत्र आढळतो. म्हणजे जे पूर्व विदर्भामध्ये आणि कोकणातही आढळत नाही, तर तो जो बेसाल्ट खडक आहे तो आहे. म्हणजे बेसाल्ट खडक पूर्व विदर्भ आणि कोकण वगळता सर्वात जास्त खनिज संपत्ती रिकामी जागा जिल्ह्यात आढळते, तो कुठे आढळते? त्याचा प्रश्न आहे म्हणजे त्याचं उत्तर आहे आपल्याकडे की चंद्रपूर. अर्भकाच्या दृष्टीने रिकामी जागा जिल्ह्यामध्ये साठा महत्त्वपूर्ण आहे म्हणजे सिंधुदुर्गामध्ये. तर अर्भकाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग हा महत्त्वाचा जिल्हा आहे. महाराष्ट्रात रिकामी जागामध्ये मीठ तयार केले जाते, तर कुठे? कोकण किनारपट्टीमध्ये. 34वा प्रश्न आहे आपल्याकडे की रिकामी जागा जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहे, तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. 35वा प्रश्न आहे की रिकामी जागामध्ये आढळणाऱ्या गरम झऱ्याचे जे खनिज जल हे काही रोगांवर उपयुक्त असते म्हणते, ते म्हणजे कोकण. आता कोकणामध्ये आढळणारे जे गरम झऱ्यातील खनिज आणि जल म्हणजे पाणीसुद्धा आणि खनिज हे म्हणजे काही रोगावर उपयुक्त आहे असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मॅंगनीज कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर वरील सर्व म्हणजे भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग इथे सगळीकडे काय आढळतात? मॅंगनीज आढळतात. आणि मॅंगनीज आणि भंडारावरचे आपण जवळपास 4 ते प्रश्न जे आहे ते बघितलेले आहे. खनिज साठ्यासंदर्भात योग्य जोड्या लावा, जसं कायनाईट, बेसाल्ट, संगमरवर आणि मीठ. यावेळेचा महत्त्वाचा प्रश्न आहे जो आपल्या MPSC मध्ये राज्यसेवेमध्ये कंबाईनमध्ये विचारलेले आहेत. तर बघा, हे जे कायनाईट आहे ते भंडारा आणि गोंदियामध्ये आढळते. बेसाल्ट हे पूर्व विदर्भ आणि कोकण वगळता सर्वीकडे आढळते. त्यानंतर संगमरवर, कायनाईट हे भंडारा आणि गोंदियामध्ये आढळते. त्यानंतर बेसाल्ट हे पूर्व विदर्भ आणि कोकण वगळता सर्वकडे आढळते. संगमरवर हे नागपूरमध्ये आढळतात आणि मीठ हे कोकणमध्ये आढळते. अशा प्रकारचे प्रश्न आहेत. तर 38वा प्रश्न आपण आता बघणार आहोत की जसं महाराष्ट्राच्या खनिज संपत्ती बाबतीत खालील विधानांचा विचार करा. तर बघा, कोकणामधील दक्षिण भागात जांबा खडक आढळतो, तर यावरही आपण प्रश्न बघितलेला आहे. तर हो, जांबा खडक आढळतो. महाराष्ट्रामधील जो मॅंगनीजचा साठा आहे तो 40% आहे. हाही प्रश्न आपण बघितला की हो 40% आहेत. दोन्ही वाक्य जे आहे ते बरोबर आहे. खालीलपैकी कोणते विधान हे चूक आहे? हे 4 विधान दिलेले त्यापैकी कोणतं चूक आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण बघू की उत्तम प्रतीचे जे लोहखनिज धारवाडी संघाच्या खडकाशी निगडीत आहे, तर हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे. चुनखडकाबरोबर डोलोमाईटयुक्त चुनखडीचे साठे आढळतात, तेही बरोबर आहे. कलाडगी प्रस्तर समूहासोबत सिलिकामय वाळूचे साठे आढळतात, हेही वाक्य बरोबर आहे. आणि अग्निजन्य खडकामध्ये बराईट आढळते, हेही वाक्य बरोबर आहे. तर यापैकी जी चूक विचारली आहे तर म्हणजे कोणतेही चुकीच्या नाही. बॉक्साईट प्रश्न क्रमांक 40 की महाराष्ट्रामध्ये चुनखडक म्हणजे चुनखडी या खनिजाचे सर्वात जास्त जे उत्पादन आहे ते उत्पादन आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न पाहणार आहोत. महाराष्ट्रात डोलोमाईट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर डोलोमाईट जे आहे ते यवतमाळ आणि रत्नागिरीमध्ये आढळते. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अधोरेखित केलेल्या ठिकाणी कोणत्या प्रकारची जी खनिज आहे ते खनिज उत्पादन केले जाते? तर चुनखडक म्हणजे
इथे प्रश्न क्रमांक 32 पहा की महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अधोरेखित केलेल्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे खनिज उत्पादन केले जाते, तर तिथे काय लिहिलेले आहे, चुनखडे. तर हे जे इथे चुनखडे ज्या जिल्ह्यामध्ये उत्पादन घेतले जाते, तर हा जिल्हा कोणता आहे, तुम्ही मला कमेंट्स करून जरूर सांगा. त्यानंतरचा प्रश्न आपण बघतो की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो, तर भंडारा, नागपूर आणि गोंदिया. प्रश्न क्रमांक 44 आहे की लोह खनिज, बॉक्साईट, क्रोमाइट आणि ॲस्बेस्टॉस, तर याचा प्रदेश जो म्हणजे आहे तो आपल्याला विचारलेला आहे. तर बघा, लोह खनिज जे आहे ते चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये आढळतो. बॉक्साईट जे आहे ते कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमध्ये आढळतो. क्रोमाइट जे आहे ते भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्गमध्ये आढळतो आणि ॲस्बेस्टॉस जे आहे ते अहमदनगरमध्ये आढळतो. तर अशा प्रकारचे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपण 45 पाहणार आहोत. तर अशा प्रकारचे आपले 44 जे प्रश्न आहेत ते प्रश्न झालेले आहेत आणि आणखी प्रश्नाची सुरुवात जवळपास 100 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. प्रश्न तुम्हाला आवडले असतात आणि इम्पॉर्टंट वाटत असले तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे ते बाकीची सब्जेक्टवरची मी तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते प्रश्न उत्तर मी सेंड करेल किंवा त्यामध्ये आपल्या व्हिडिओ जे आहे ते अपलोड करत राहील. तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करत राहा. व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगाल. आणि महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, हा बिलकुल 100% प्रश्न येणारे आहे खनिजांबद्दल आणि बाकीचे व्हिडिओ तुम्ही त्यालासुद्धा भेट द्या. कोकणामधील उंचावरील प्रदेशात जांभा जमिनीवर रिकामी जागा पाहावयास मिळते, तर बघा वर्षा अरण्य पाहावयास मिळते. म्हणजे उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये रिकामी जागा पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आढळतात. तो कुठे, तर हे उपउष्ण कटिबंधीय सदाहरित म्हटल्याच्यानंतर 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते. विदर्भाच्या पूर्व भागात असलेले वनस्पतींचा प्रदेश रिकामी जागा या नावाने ओळखला जातो. तर पूर्व विभाग म्हणजे आपण काय म्हणतो, त्याला आलापल्ली अरण्य म्हणतात. आर्द्र पानझडी अरण्यात रिकामी जागा ही प्रमुख वनस्पती आढळते म्हणते. तर जिथे आर्द्र पानझडी आहे तिथे कोणती आढळते, सागवान प्रमुख वनस्पती आढळते. रिकामी जागासारख्या वनस्पतींचा उपयोग कात निर्मितीसाठी करतात. तर कात कशापासून मिळतो आपल्याला, प्रश्न. तर या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्ही मला द्या कमेंट्स करून, ठीक आहे, 5व्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतरचे प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 6 की काटेरी अरण्य रिकामी जागा ही सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे. तर यापैकी काटेरी जी वनस्पती आहे ते आपण तर बघा 5 की काटेरी उत्पादन. काटेरी जे अरण्य आहेत ही रिकामी जागा ही सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे. तर त्याचं जे वनस्पती आहे तर ती आहे बांबूळ, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याला 7वा विचारला आहे की महाराष्ट्रात रिकामी जागा जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी जास्त आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची म्हणजे टक्केवारी जी जास्त आहे, तर ते जिल्हा आहे गडचिरोली. महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात रिकामी जागा हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणतं येते, ताडोबा हे मोठे म्हणजे राष्ट्रीय उद्यान आहे. मेळघाट अभयारण्य रिकामी जागासाठी राखीव आहे. तर कोणतं म्हणजे कशासाठी राखीव आहे, व्याघ्रासाठी राखीव आहे. त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्ह्यात रिकामी जागा येथे वन उद्यान आहे. तर कुठे आहे, पन्हाळा येथे वन उद्यान आहे. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात रिकामी जागा हा वन्य पशुपक्ष्यांनी समृद्ध असा प्रदेश आहे. तर कोणता, म्हणजे जपरार, तानसा, नवेगाव, यावल म्हणजे वन्य पशुपक्षीसाठी समृद्ध आहे. तर या गोंदिया जिल्ह्यात काय आहे, तर आपण बघा नवेगाव हा पशुपक्ष्यांसाठी म्हणजे समृद्ध असा देश आहे, नवेगाव. त्यानंतर महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात रिकामी जागा ठिकाणी कागदांची मोठी गिरणी आहे. तर महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, तर बल्लारपूर येथे कागदाची मोठी गिरणी आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील कोरड्या हवामानामध्ये रिकामी जागा आढळते. तर कोरडं जर हवामान असेल तर तिथे काटेरी अरण्य आढळते. प्रश्न क्रमांक 14 आहे की रिकामी जागावर काही ठिकाणी उपउष्ण सदाहरित अरण्य आहे. तर ते उपउष्ण म्हटल्याच्या नंतर उपउष्ण म्हणजे उष्णता कमी आणि उष्णता कमी हे कुठे आहे, तर घाटमाथावर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे की महाराष्ट्र पठारावर रिकामी जागा पाहावयास मिळते. तर काय पाहावयास मिळते, तर बघा पानझडी अरण्य हे आपल्याला पाहावयास मिळते. महाराष्ट्रात रिकामी जागामध्ये खाजण अरण्य आहे. तर रिकामी जागामध्ये हे काय म्हणजे खाजण अरण्य कुठे आहे, तर खाड्यांच्या दलदलीच्या प्रदेशामध्ये हे खाजण अरण्य आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे की पानझडीचे अरण्य, सदाहरित अरण्य यांच्या संक्रमण अवस्थेत रिकामी जागा अरण्य आढळते. तर कोणते अरण्य आहे, ते निम सदाहरित अरण्य आढळते. प्रश्न क्रमांक आपण 18 पाहणार आहोत. उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य हे रिकामी जागा परिसरात आढळतात. तर ते कुठे आढळतात, महाबळेश्वर येथे
आढळतात. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 19. खाजण वनस्पतीपासून रिकामी जागा उपलब्ध होते तर आपल्याला काय मिळते? या वनस्पतीपासून तर आपल्याला इंधन मिळते. प्रश्न क्रमांक 20 आहे की महाराष्ट्रात आल्लापल्ली अरण्य रिकामी जागांमध्ये आढळते. तर आल्लापल्ली म्हटल्याच्या नंतर चंद्रपूर आणि गडचिरोली येते. प्रश्न क्रमांक आपल्याकडे 21 आहे. 21 सांगते की वार्षिक पर्जन्य रिकाम्या जागा असणाऱ्या प्रदेशात उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य आढळतात. तर 80 ते 120 हे सेंटीमीटर पर्जन्य असलेल्या प्रदेशात वृक्ष आणि पानझडी अरण्य आढळतात. त्यानंतरचा प्रश्न आहे की रिकामी जागांमध्ये अरण्य हे बरीच कमी आहे. तर कुठे म्हणजे अरण्य आहे ते खूप कमी आहे? तर बघा मराठवाडा येथे अरण्य जे आहे कमी आहे. त्यानंतरचा प्रश्न आपल्याकडे आहे की महाराष्ट्रात रिकामी जागांमध्ये तर हा प्रश्न आपला झालेला आहे. बघा महाराष्ट्रात रिकामी जागांमध्ये अरण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. तर काय प्रसिद्ध आहे बघा? तर प्रमुख नद्यांच्या उगमाजवळचा प्रदेश ह्या अरण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा 24वा प्रश्न आहे आपल्याकडे टिंबरमध्ये सर्वात मौल्यवान जे लाकूड आहे ते लाकूड रिकामी जागांमध्ये आहे. तर कुठे आहे ते? ते लाकूड सागवान हे आहे. तर बघा टिंबरमध्ये सर्वात मौल्यवान लाकूड म्हणजे सागवान आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान रिकामी जागांमध्ये आहे. तर पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे येते? तर नागपूरमध्ये येते. पक्षी अभयारण्यासाठी हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की पक्षी अभयारण्यासाठी रिकामी जागा प्रसिद्ध आहे. तर कर्नाळा हे प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया माळढोक अभयारण्य. तर माळढोक अभयारण्य रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहे. तर ते काळवीटसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर एलदरी वन उद्यान रिकामी जिल्ह्यात आढळतात. तर ते परभणीमध्ये आढळते. अमरावती जिल्ह्यात रिकामी जागा वन उद्यान आहे. तर ते चिखलदरामध्ये वन उद्यान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी परिसरात रिकामी जागा अरण्य आहे. तर कोणते अरण्य आहे? तर उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य आहे सिंधुदुर्गमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे की उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य रिकामी जागा आच्छादन आढळते. तर याचं उत्तर आहे आपल्याकडे की घनदाट वनस्पतीचे आच्छादन आढळते. त्यानंतरचा प्रश्न आहे की उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्य रिकामी जागांमध्ये म्हणजे पाऊस असणाऱ्या प्रदेशात आढळतात. तर याचं उत्तर आहे की 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त असतं त्याला उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्य असे म्हणतात. जे 200 सेंटीमीटरपेक्षा कसे राहतात? जास्त राहते. त्यानंतरचा प्रश्न आहे की सदाहरित अरण्य आणि पानझडी अरण्य यांच्या संक्रमण अवस्थेमध्ये रिकामी जागा अरण्य आढळते. तर उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्य आढळते. आणि त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक आपला 50 म्हणजे 34वा आहे. तो प्रश्न क्रमांक 34वा आहे की उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये वृक्षांची जी उंची आहे ती किती आहे? तर ती उंची आहे 45 ते 60 दरम्यान आहे. यानंतरचे प्रश्न उत्तर आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 200 सेंटीमीटरपेक्षा कमी असणाऱ्या. ठीक आहे. तर बघू वार्षिक पर्जन्य 200 सेंटीमीटरपेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात रिकामी जागा अरण्य आढळतात. तर कोणते कोणते अरण्य आढळतात? तर उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्य आढळतात. म्हणजे पर्याय क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 36 आहे की महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्य रिकामी जागा येथे आढळते. तर उष्णकटिबंधीय म्हटल्याच्या नंतर कोकण आणि पश्चिम घाटमध्ये आढळते. ते उष्णकटिबंधीय आणि निम सदाहरित अरण्य आहे. तर ते आहे कोकण आणि पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 37 आपल्याला दिलेला आहे की उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्यामध्ये वृक्षाची पाने गळण्याचा जो हंगाम आहे तो वेगवेगळा असतो. म्हणजे इथे सांगितलं आहे की उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्यामध्ये वृक्षांची जे पाने गळण्याचा हंगाम आहे तो हिवाळ्यात असतो, उन्हाळ्यात आहे की वेगवेगळा? तर वेगवेगळा आहे. कुठे? तर उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्यामध्ये. प्रश्न क्रमांक आपला 38 सांगतोय की उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यात असलेल्या जे वनस्पतींचा आर्थिकदृष्ट्या रिकामी जागा उपयोग होतो. तर कशा स्वरूपाचा उपयोग होतो? तर पर्याय क्रमांक 39 आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यात वनस्पतीपासून तयार केले जाणारे जे लाकूड आहे रिकामी जागा असल्याने टिंबर म्हणून योग्य असत नाही. तर याचं जे उत्तर आहे ते अतिशय कठीण असल्यामुळे म्हणजे ते टिंबर म्हणून ओळखले जाते किंवा वापरले जाते किंवा ते अतिशय कठीण असल्यामुळे ते जास्तीत जास्त वापरात येत नाही. प्रश्न क्रमांक 40 आहे आपल्याकडे की उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्य बांबूंची जे वने आहेत ते कसे आहेत? तर अगदी कमी प्रमाणात आहे. उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्यातील जे वृक्षांचा आर्थिकदृष्ट्या विचार केला जातो तर तो कसा आहे? तर बराच
म्हणजे बराच उपयोग होतो असं आहे की उष्णकटिबंधीय निमसुधारित अरण्यातील जे वृक्षांचा आर्थिकदृष्ट्या हा बराच उपयोग. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत की कोकण आणि त्यांच्या लगतच्या डोंगराळ प्रदेशामध्ये रिकामी जागा अरण्य आढळते. तर उष्णकटिबंधीय सदाहरित आणि निमसदाहरित अरण्य आढळते कोकण आणि म्हटल्याच्या नंतर. प्रश्न क्रमांक 43 आहे की कोकण किनाऱ्यालगतच्या प्रदेश तसेच खाड्यांच्या काठावरील जे गारण्याच्या जमिनीत रिकाम्या जागा पाहायला मिळते. तर काय पाहायला मिळते? तर उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य. प्रश्न क्रमांक 43चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर खाजण वनस्पतींचा उपयोग रिकामी जागेसाठी केला जातो. तर बघा, सागर किनाऱ्याची जी झीज कमी होण्यासाठी खाजण वनस्पतींचा उपयोग केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात बर्डवूड या इंग्रज अधिकाऱ्याने महाबळेश्वर आणि मॅथेरॉन येथील वनस्पतींचे संशोधन करून असे नमूद केले की या प्रदेशात जवळपास 676 प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत. तर त्याचं उत्तर आहे 676. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 उपउष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या रिकाम्या जागेमध्ये आढळते. तर ते कुठे आढळतात बघा? तर सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आढळते. तर प्रश्न क्रमांक 46चं उत्तर आहे की सह्याद्री पर्वतरांगा. प्रश्न क्रमांक 47 आहे की उपउष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामधील रिकाम्या जागा जमिनीचा प्रभाव हा वनस्पतीच्या वितरणावर होतो. तर तिथं जे माती सांगितली आहे किंवा जमीन सांगितली आहे ते कशा प्रकारची आहे? तर ती जमीन आहे ते जांभा जमिनीचा प्रभाव वनस्पतीच्या वितरणावर होतो. प्रश्न क्रमांक आपण 48 पाहतो. तर उपउष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यातील वृक्षांचा आर्थिकदृष्ट्या रिकामी जागा उपयोग होतो. तर प्रश्न क्रमांक 48चं जे उत्तर आहे तर चांगला उपयोग होतो. इथं अल्पसाधारण बरा असा जे ऑप्शन आहे ते ऑप्शन दिलेलं आहे त्यापैकी चांगला उपयोग होतो असं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 आहे की उपउष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यात रिकामी जागामध्ये एक महत्त्वाचा लघु उद्योग आहे. ते मधुमक्षिका पालन हा एक महत्त्वाचा लघु उद्योगधंदा आहे उपउष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये. महाराष्ट्रात रिकामी जागामध्ये परिसरातील वनांना आल्लापल्ली असं म्हणजे अरण्य असे म्हणतात. तर ते चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये याचं उत्तर आहे. बघा, मान्सून काळाच्या 4 महिन्यात 120 ते 160 सेंटीमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशाला रिकामी जागा अरण्य म्हणतात. तर तिथं उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी असे म्हणतात कारण ते 120 ते 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि तेही मान्सून काळामध्ये 4 महिन्यात त्याला उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे, तो प्रश्नाचा क्रमांक आहे जवळपास 52. तर रिकाम्या जागा असणाऱ्या प्रदेशांमधील वनस्पतींना म्हणजे पानझडीची अरण्य म्हणतात. तर पानझडीचे अरण्य तर उन्हाळ्यात जे पर्णहीन असणाऱ्या प्रदेशातील वनस्पतींना पानझडीचे अरण्य म्हणतात. ठीक आहे. तर उन्हाळ्यातील पर्णहीन असणाऱ्या प्रदेशामधील जे वनस्पती आहे त्यांना पानझडी अरण्य म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे की उष्णकटिबंधीय मान्सून अरण्यामधील काही भागामधील रिकाम्या जागामुळे अरण्य जे आहे ते तुरळक राहिलेली आहे त्याचं स्थलांतरित शेतीमुळे. आर्द्र पानझडी अरण्यात प्रामुख्याने रिकामी जागा वनस्पती आढळते. ते आर्द्र पानझडी म्हटल्याच्या नंतर सागवान वनस्पती आढळते. रिकाम्या जागामधील वृक्षांची जी भारतामधील प्रसिद्ध वृक्षांमध्ये गणना केली जाते ते आल्लापल्ली अरण्य. त्यानंतरचा प्रश्न आहे की रिकामी जागा, हा प्रश्न बघतोय की ही महाराष्ट्रातील पश्चिमेकडील उंच पर्वतरांगाच्या उत्तरावरील नद्यांच्या पाणलोट क्षेत्राच्या संरक्षणाबरोबर जलसंधारणाचे महत्त्वाचे कार्य करते. तर दक्षिण उष्णकटिबंधीय सदाहरित वने हे त्याचं उत्तर आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जे वनक्षेत्र आहे ते रिकामी जागा वनांनी व्यापलेलं आहे. तर ते कोणतं वन आहे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र हे काटेरी वनांनी व्यापलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात दक्षिण उष्णकटिबंधीय काटेरी वनांचे क्षेत्र रिकामी जागा टक्के आहे तर ते 63% आहे. आणि दक्षिण उष्णकटिबंधीय समशीतोष्ण रुंद पर्वतीय वने रिकामी जागा अशा विशिष्ट भागात आढळते. ते जसं कोल्हापूर, सातारा, रायगड, पुणे अशा विशिष्ट ठिकाणी आढळते. महाराष्ट्रात वन विभाग रिकामी जागा प्रादेशिक वनवृत्ते आहे. तर जवळपास 11 हे प्रादेशिक वनवृत्ते आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त वनाचे जे क्षेत्र आहे ते रिकामी जागा जिल्ह्यात आहे. तर बघा, महाराष्ट्रात कुठे आहे मग सर्वात जास्त वनाचे क्षेत्र? तर हे गडचिरोलीमध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त वनाचे क्षेत्र असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात राज्यांची जी वनाची टक्केवारी आहे ते 21.5 टक्केवारी आहे. म्हणजे किती मोठे असेल बघा. तर गडचिरोली जिल्ह्यात राज्यांची वनाची टक्केवारी हे 21% आहे. पूर्ण महाराष्ट्रात सर्वात कमी जे वनाचे क्षेत्र आहे तर वनाचे क्षेत्र कमी हे कुठे येते? त्याचं उत्तर आहे लातूर मोटर येते. पण मुंबई शहर जे आहे त्यामध्ये
74 याचं येते म्हणजे मुंबईमध्ये. तर बघा याचे जे उत्तर आहे ते लातूर आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेल्या लातूर जिल्ह्यामध्ये किती आहे तर 40.6 याचं उत्तर येते. त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया. खूप मेहनतीने हे जे PDF आहे ते PDF करणं, तुमच्यासमोर सादर करणं आणि अगदी महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला सांगणं, तर यासाठी खूप मेहनत लागते आणि यासाठी तुम्ही एक तरी लाईक माझ्या व्हिडिओला जरूर करा. ठीक आहे. तर या पुढचं आपण बघूया. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राचे रिकामी जागा टक्के क्षेत्र वनाचे आहे. तर किती क्षेत्र वनाचे आपण बघू. उत्तर आहे महाराष्ट्रात राखीव वनक्षेत्राचे जे सर्वात जास्त क्षेत्र आहे ते कुठे आहे गडचिरोली जिल्ह्यात आढळते. तर त्यानंतरचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त संरक्षित वन हे कुठे आहे तर गडचिरोलीला आहे. महाराष्ट्रात रिकामी जागा वन विभाग आहे तर 58 हे वन विभाग आहे. महाराष्ट्रात एकूण रिकामी जागा राष्ट्रीय वने आहे तर राष्ट्रीय उद्याने जे आहे ते 6 आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात पुढील जिल्ह्यांचा समावेश होतो जसं सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी. त्यानंतरचा प्रश्न आहे की गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रात एकूण रिकामी जागा अभयारण्य आहेत म्हणजे किती अभयारण्य आहेत तर 42 अभयारण्य आहे. महाराष्ट्रात रिकामी जागा त्यानंतरचा प्रश्न बघा की महाराष्ट्रात एकूण रिकामी जागा अभयारण्य आहे तर 42 अभयारण्य आहे. महाराष्ट्रात रिकामी जागा प्रशासकीय विभागात सर्वात जास्त नवीन अभयारण्य आहे तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त नवीन अभयारण्य आहे. अमरावती नागपूर प्रशासकीय विभागात प्रत्येकी 10 अभयारण्य आहेत आणि भारताने 1972 साली रिकामी जागा हा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केला तर तो कोण आहे व्याघ्र. वन संवर्धनासाठी रिकामी जागा योजना राबवल्या जातात तर ते जसं सामाजिक वनीकरण, वनशेती आणि वृक्षारोपण हे सगळ्या योजना ज्या आहेत राबवल्या जातात. वनांच्या आणि वनजीवांच्या महत्त्वाच्या बाबतीत जागृती करण्यासाठी संत तुकाराम जे आहे ते वनग्राम योजना राबवली होती. भीमाशंकर अभयारण्य रिकामी जागा जिल्ह्यात आढळते तर ते पुणे, ठाणे, रायगड जिल्ह्यात आढळते. त्यानंतर जळगाव, औरंगाबाद जिल्ह्यात रिकामी जागा अभयारण्य विस्तारलेले आहे ते गौताळ आणि ऑट्रम घाट येथे आहे. महाराष्ट्रात रिकामी जागा पक्षी कर्नाळा, माळटोक आणि जायकवाडी हे तिन्ही पक्षी अभयारण्य इथे आहे. महाराष्ट्रात व्याघ्र अभयारण्य रिकामी जागा येथे आहे तर बेळघाट येथे आहे. महाराष्ट्रात एकमेव सागरी अभयारण्य आहे ते म्हणजे मालवण. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. बघा भारतात व्याघ्र प्रकल्प या योजनेचे जनक कोण आहे तर कैलास सांगला. शेतजमिनीचा कमाल वापर, अधिक काळ शेती हे प्रमुख उद्देश वनशेतीचा आहे. त्यानंतर वनसंवर्धनासाठी रिकामी जागा योजनेची अंमलबजावणी केली जाते तर मृदा संधारणासाठी, वनांचा विस्तार करण्यासाठी आणि शेतीच्या सभोवती वन झाडांची लागवड करण्यासाठी. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. सांभार लोटन जागा हे रिकामी जागा म्हणजेच ताडोबा या राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. भारतामधील रिकामी जागा म्हणजे सागरी उद्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण सागरी उद्यान आहे तर हे कितवे आहे तर भारतामधील हे 3रे उद्यान आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा की पेंच राष्ट्रीय उद्यानास रिकामी जागा असे नाव देण्यात आले तर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. आशिया खंडामधील एक उत्तम मगर पालन केंद्र आहे ते कुठे आहे ताडोबामध्ये म्हणजे ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. गोंड आदिवासींचा जो नागदेव आहे तो इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. पवनीचे अरण्यपुत्र श्री माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने रिकामी जागा राष्ट्रीय उद्यान स्थापित झाले तर नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान स्थापित झाले. मेळघाटचा बराचसा भाग हा राष्ट्रीय म्हणजे रिकामी जागा राष्ट्रीय उद्यानाचा आहे तर गोगामळ. जसं मेळघाटचा बराचसा भाग म्हणजे गोगामळ राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाला रिकामी जागाच्या अगणित जाती आहेत. कशाच्या तर फुलपाखराच्या अगणित जाती आहे. महाराष्ट्रातील जे पहिले रिकामी जागा राष्ट्रीय उद्यान आहे ते ताडोबे राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर बघा तोतलाडोह हे इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे याचे वैशिष्ट्य सांगितले की तोतलाडोह कुठे आहे तर राष्ट्रीय इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान. लायन सफारी पार्क हे बोरिवली राष्ट्रीय उद्यानाचं एक वैशिष्ट्य आहे. मलबारी धनेश हे मालवण राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे आणि अस्वलीचे झाड हे नवेगाव राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. जवळपास पहिलेचे 44 प्रश्न आणि आपण 100 प्रश्न हे कव्हर केलेले आहेत. भारतामधील सर्वात मोठे सदर्न बर्डविंग आणि सर्वात लहान ज्युवेल फुलपाखरू महाराष्ट्रात कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळते ते आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळते.
98वा प्रश्न आहे त्यानंतरचा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तो मुंबई उपनगर ठाण्यामध्ये आहे. गुगामड राष्ट्रीय उद्यान हे अमरावतीमध्ये आहे. ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूरमध्ये आहे. 99वा प्रश्न घेणार आहोत आपण. बघा की कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यात आहे. तर हो, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. तर खालीलपैकी कोणते जे चुकीचं आहे ते आपल्याला पर्याय जे आहे ते निवडायचं आहे. तर टिपेश्वर अभयारण्य यवतमाळमध्ये आहे. चपराळा अभयारण्य गडचिरोलीमध्ये आहे. पण अनेर जे धरण अभयारण्य आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये नाही. तर हे त्याचं उत्तर आहे. शंभरवा प्रश्न आपण त्यानंतर बघणार आहोत की उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य, उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य आणि उष्णकटिबंधीय. त्याच्यामध्ये एक टीप आहे की ज्या ज्या वेळेस आपल्याला काटेरी वन विचारले म्हणजे उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य आहे तर ते कुठे आढळते? तर 80 मीटर म्हणजे 80 सेंटीमीटरपेक्षा कमी येथे आढळते. ते अगदी सोपं आहे आपल्याला चूज करायला. त्यानंतर बघा की उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य हे 220 सेंटीमीटरपेक्षा जास्त याच्यात उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य. त्यानंतर आहे की उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी. आर्द्र पानझडी म्हटल्याच्या नंतर बघा 120 ते 160 सेंटीमीटर मध्ये. त्यानंतर आहे उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी विचारला तर 80 ते 120 सेंटीमीटर 120 सेंटीमीटरमध्ये. तशा प्रकारचं त्याचं उत्तर आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत म्हणजे समाविष्ट करण्यात आलेले जे भारताचे 7वे स्थळ आहे ते कोणते? तर हिमालयन नॅशनल पार्क हे आहे. कोणता जिल्हा एकेकाळी? तर गोंदिया हा जो जिल्हा आहे तो सारस नगरी म्हणून ओळखला जात होता. प्रश्न याचे वैशिष्ट्य विचारले आहे की इथे 4 हे वनांचे प्रकार दिलेले आहे. म्हणजे वनांचे प्रकार दिले जसे सदाहरित वने, त्यानंतर पानझडी वने, आर्द्र पानझडी वने आणि उष्णकटिबंधीय काटेरी वने. तर याचे जे वैशिष्ट्य आहे ते दिलेले आहे हे, आणि हे दोन्ही वैशिष्ट्य आहे जे बरोबर आहे. जसं सांगितलं आहे की उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी तर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने सर्वाधिक असतात हेही बरोबर आहे आणि उष्णकटिबंधीय काटेरी वने हे सर्वात कमी आढळतात हे बरोबर आहे. तर हे अ आणि हे दोन्ही बरोबर आहे. महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षणाचा कायदा 1972ला आलेला आहे आणि खालीलपैकी कोणत्या उद्यान प्रकल्पाने सन 2016 मध्ये भारत जैवविविधतेचा पारितोषिक मिळवलेले आहे? तर पाक्ये व्याघ्र प्रकल्पाने हे जे आहे म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे तर ते त्यांनी. महाराष्ट्रात आढळणारी अभयारण्य राष्ट्रीय उद्याने यांचा पूर्वेकडून आणि पश्चिमेकडे असणारा क्रम आहे की नवेगाव, चिखलदरा, अनेर, त्यानंतर देवळगाव, रेकुरी आणि पंसारतो अशा प्रकारचा क्रम आहे. तर अशा प्रकारे जवळपास आपण 150 ते 200 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तुम्हाला आवडले असल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण यानंतरही मी जवळपास बाकीच्या विषयांचे जे आहे ते व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि प्रश्न उत्तरासहित. त्यासोबतच आपण चालू घडामोडी जे सिरीज आहे ते सुद्धा मी चालू करणार आहे. तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.